बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूया ठळक बातम्या। मन की बातच्या 119व्या भागात अंतराळ क्षेत्र आणि महिला शक्तीचा मोदींकडून उल्लेख। संतोष देशमुख हत्याकांडाचे पडसाद आता दिल्लीतील साहित्य संमेलनात। लाडकी बहीण योजना म्हणजे कॅश फॉर व्होट, ठाकरे गटाचा महायुती सरकारवर हल्लाबोल। आणि ओबीसींवरील वक्तव्याचे प्रकरण, नवनीत राणांना हैदराबाद कोर्टाचे समन्स। हेडलाईन्स नंतर पाहूयात बातम्या विस्ताराने। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बातच्या 119व्या भागात अंतराळ क्षेत्र आणि महिला शक्तीचा उल्लेख केलाय। ते म्हणाले, सर्वत्र चॅम्पियन्स ट्रॉफी आणि क्रिकेटचं वातावरण आहे। क्रिकेटमध्ये शतकाचं वातावरण कसं असतं हे सर्वांनाच माहिती आहे, मात्र भारताने अंतराळात केलेल्या शतकाचं वेगळं महत्त्व असून त्यामुळे इस्रोच्या यशाची व्याप्ती वाढली आहे। यावेळी बोलताना मोदींनी महिला दिनी म्हणजेच 8 मार्चला मी माझं एक्स, इंस्टाग्राम सारखे सोशल मीडिया अकाउंट देशातील काही प्रेरणादायी महिलांना एका दिवसासाठी सोपवणार असल्याचं जाहीर केलंय। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाचे पडसाद आता दिल्लीतील साहित्य संमेलनात उमटले असून मराठवाडा साहित्य परिषदेने याविषयी ठराव मांडल्याने साहित्य महामंडळामध्ये खळबळ उडाली आहे। सोमनाथ सूर्यवंशी, संतोष देशमुख यांचा खून, गाजत असलेला मंत्र्यांचा भ्रष्टाचार, मंत्र्यांच्या हस्तकाची खंडणीखोरी हे मराठवाड्याला लागलेलं ग्रहण असून यावर सरकार केवळ बोलघेवडेपणा आणि पक्षपातीपणा करतंय। हे चित्र बदलण्यासाठी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी स्वपक्षीय राजकारणाचा विचार न करता ही गुंडगिरी संपवण्याची हमी द्यावी, असा ठराव मराठवाडा साहित्य परिषदेने मांडलाय। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीला चांगलं यश मिळालं। विधानसभा जिंकण्यासाठी एकनाथ शिंदे व भाजप महायुतीने सुरू केलेली लाडकी बहीण योजना म्हणजे कॅश फॉर व्होटचाच प्रकार होता। निवडणुका संपल्यावर सरकार नावाचा बदमाश भाऊ निकष व नियमांचा चाबूक घेऊन या लाडक्या बहीण योजनेवर तुटून पडलाय, अशी टीका ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे। साताऱ्यातील लिंब येथे छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत छत्रपती उदयनराजे केसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। 100हून अधिक स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवत स्पर्धेत रंगत भरल्याचं पाहायला मिळालं। या शर्यतीची फायनल पाहण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी या ठिकाणी उपस्थिती लावली। या स्पर्धेतील 1 लाखाचे प्रथम पारितोषिक माळशिरस येथील मेहबूब आणि पक्षा या बैल जोडीला खासदार उदयनराजेंच्या हस्ते देण्यात आलं। एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांना धमकी दिल्या प्रकरणात अमरावतीच्या माजी खासदार आणि भाजप नेत्या नवनीत राणा यांना हैदराबाद कोर्टाने समन्स बजावलाय। नवनीत राणा यांनी काही दिवसांखाली आपल्या भाषणात ओवेसींना उद्देशून तुम्हाला 15 मिनिटे लागत असतील तर आम्हाला फक्त 15 सेकंदच लागतील असं आव्हान दिलं होतं। या वक्तव्याप्रकरणी हैदराबाद न्यायालयाने नवनीत राणांना समन्स पाठवून 28 फेब्रुवारीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिलेत। बुलेटिनमध्ये छोटीशी विश्रांती घेऊयात, पाहत रहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया। नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग, नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग। चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग। विश्रांतीनंतरची महत्त्वाची बातमी। नेहमीच हटके विषय देणाऱ्या कोल्हापुरात आता चक्क 25 कोटींचा आमदार अवतरलाय।
हा आमदार म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून जगातील सर्वात उंच, महाकाय, तब्बल 7 वेळा राष्ट्रीय चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवलेला विधायक नावाचा रेडा आहे. त्यामुळे हरियाणातून आलेल्या या आमदाराला पाहण्यासाठी भीमा कृषी प्रदर्शनात लोकांची मोठी गर्दी होतीये. या आमदार रेड्याचं वय अवघं 4 वर्षे असून वजन 1.5 टन, तर उंची 6 फूट आणि लांबी 14 फूट आहे. त्याला राहायला एसी आणि डुंबायला स्विमिंग पूल अशी खास बडदास्त ठेवली जाते. मुरा जातीच्या या रेड्याला महिन्याकाठी 1 लाखांचा खुराकच लागतो. त्यामुळे या आमदार रेड्याला पाहण्यासाठी कोल्हापूरकरांची तुडुंब गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय. मेरा नाम अजीत सिंह है और हमारे पुल का नाम है जो विधायक है। ये हरियाणा पानीपत से आया है। विधायक कहाँ कैसे रखा नाम? विधायक इसका इसलिए रखा क्योंकि विधायक के पास से हम भैंस लेके आए थे, हमारी भैंस गई थी उसको, उसके साथ ही आया था, इसलिए हमारे पुल का ये बोलूटू का बेटा है, इसलिए इसका विधायक नाम रख दिया। खासियत इसकी तो बहुत ही खासियत है, अनगिनत खासियत है इसकी। खासियत ये बहुत ही शरीफ है, अच्छा ब्रीड है, तैयार करता है होता है इससे, और ये बहुत ही अच्छा गया बच्चे पैदा होंगे इससे। खाना कैसा है? खाना इसका बहुत अच्छा खाना खिलाते हैं इसको, जैसे चना का खंडा है, गेहूँ का दलिया है, और अपना हरा चारा है, और 20 केजी दूध है, सुबह शाम इसको पिलाया जाता है। और इसकी देख रेख होती है। नहाने के लिए हमारे वहाँ स्विमिंग पूल है इसके लिए, एसी रूम है इसके लिए, और 2 इसके साथ नौकर रहते हैं, तो इसकी देखभाल करते हैं 24 घंटे। खर्च मंथ का इसका 1 लाख रुपये महीने का खर्चा इसका है। इसका भाई और क्या? जी, इसका भाई क्या है? इसका भाई है भाव, हाँ। इसका भाव 25 करोड़ रुपए इसका लग चुका है, लेकिन वो देना नहीं चाहते। इसका भाई है क्या? भाई है इसका इसका भाई का नाम है मंत्री, इसे छोटा और मंत्री। अब ये पूरी सरकार लेके चलेंगे ना साथ में, तभी तो राज करेंगे ना देश पे। पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पुणे येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत राज्यातील 10 लाख घरकुल लाभार्थ्यांना दुसऱ्या टप्प्याचा पहिला हप्ता प्रदान करण्यात आला. गृहमंत्री अमित शहा यांनी पुणे येथील कार्यक्रमादरम्यान सदर रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात वळती करण्यासाठी बटन दाबली आणि लाभार्थ्यांच्या खात्यात ती रक्कम थेट वळती झाली. भंडारा येथील कार्यक्रमादरम्यान उपस्थित असलेल्या असंख्य महिलांचाही खात्यात घरकुलाच्या बांधकामाचा पहिला हप्ता थेट खात्यावर आल्यानं उपस्थित महिलांच्या चेहऱ्यावर आनंद बघायला मिळाला. भंडाऱ्यात 60,322 घरकुलांचं काम पूर्ण करणाऱ्यांना प्रमाणपत्र मिळालंय. जालना बाजार समितीत यंदा हरभऱ्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून आतापर्यंत 77,113 क्विंटल हरभऱ्याची आवक झाली आहे. सध्या हरभऱ्याला प्रति क्विंटल 7,500 ते 6,200 रुपये भाव मिळतोय. जिल्ह्यातील हरभऱ्याचे लागवड क्षेत्र वाढल्याने यावर्षी 2,000 क्विंटलने हरभऱ्याची आवक वाढली आहे. गेल्या वर्षी 23-24 मध्ये 7,569 क्विंटल हरभरा आवक झाली होती आणि भाव होते 64,65 रुपये ते 57,57. यावर्षी 77,113 क्विंटल आतापर्यंत आवक झालेली आहे आणि 7,500 ते 6,200 भाव आहे. त्याच्यामध्ये काबली चना म्हणून येतो, तो गेल्या वर्षी झाला होता 857 क्विंटल आणि भाव होते त्याचे 15,000 ते 8,500. यावर्षी 1,450 क्विंटल आवक झालेली आहे आणि 12,000 ते 8,500 त्याची आवक भाव आहे. आणि हरभऱ्याची आवक दररोजच्या हळूहळू वाढत आहे आणि यावर्षी हरभऱ्याचं पेरा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी केलेला आहे, म्हणजे हरभऱ्याच्या आवकमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. 5,800 ते 6,500 पर्यंत भाव सध्या आहे. बुलेटिनमध्ये छोटीशी विश्रांती घेऊयात. पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे.
म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतरची महत्त्वाची बातमी. कोल्हापूरच्या अवघ्या 5 वर्षाच्या गिर्यारोहक अन्वी घाटगे हिनं केदारकांठा शिखर सर करून जागतिक विक्रम केलाय. 15 अंश तापमानात तब्बल 12,500 फूट उंच असलेलं हे हिमालय शिखर सर करून अन्वीने गडकोट संवर्धनाचा संदेश दिलाय. या शिखरावर शिवध्वज फडकवून शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन करत तिने साजरा केलेल्या शिवजयंतीने साऱ्या देशाचं लक्ष वेधून घेतल्याचं पाहायला मिळतंय. या चिमुकलीच्या जागतिक विक्रमाबद्दल तिचं सर्वत्र कौतुक होत आहे. या मोहिमेत अन्वीच्या आईवडिलांसह प्राध्यापक अनिल मगर, गाईड मनोज राणा आणि इतर गिर्यारोहक देखील सहभागी झाले होते. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. जागतिक विक्रमी गिर्यारोहक अन्वी अधिकाची येतोय घाटी. आज विश्वजयंती दिवशी तुम्हा सगळ्यांना एक विनंती करते की गड किल्ले वाचवा, वाचवा वाचवा आणि गड किल्ल्यावर घाण करू नका. शिवजयंतीला डीजे वगैरे वाटते तशी काही लावू नका. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शिवराय. जालना जिल्ह्यातील 64 पैकी 15 प्रकल्पांमध्ये आता पाण्याचा केवळ मृत साठा शिल्लक असून उर्वरित मध्यम प्रकल्पामध्ये केवळ 35% उपयुक्त पाणीसाठा उरल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच जालना जिल्ह्यातील लघु मध्यम प्रकल्पामधील पाणीसाठ्यात घट होत असून दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने पाणी टंचाईच्या झळा बसायला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात गतवर्षी अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे जिल्ह्यातील लघु, मध्यम आणि मोठे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेले नाहीयेत. गेल्या काही दिवसांपासून बॅटरी चोरांनी नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील ग्रामीण भागात धुमाकूळ घातल्याने नागरिक वैतागलेत. विशेष म्हणजे 4 चाकी वाहनात येऊन 2 चोरट्यांनी एकाच रात्रीत 8 ते 10 मोठ्या वाहनांच्या बॅटरींची चोरी केली आहे. त्यानंतर आता साकोरा चांदोरा रोडवरील बोरसे यांच्या शेतात उभ्या असलेल्या ट्रॅक्टरच्या 2 बॅटऱ्या चोरी झाल्याचे उघडकीस आले. नांदगाव पोलिसांनी या चोरांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. वेळ झाली आहे या बातमीसह या बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.